कोणताही जो सरकारी कर्मचारी असतो तो संपूर्ण हप्ता काम करत असतो, आपलं कर्तव्य बजावत असतो. परंतु शनिवार रविवारी तो आपल्या कुटुंबांना वेळ देतो, आपल्या मित्रपरिवारांना वेळ देत असतो आणि असं त्यांची जीवनाचा प्रवास सुरू असतो. परंतु गेली अनेक वर्ष झालं प्रकाश झोतात असलेले आणि राष्ट्रीय आयकॉन म्हणून ओळखले जाणारे समीर वानखडे यांचा जो वाटचाल आहे ती अत्यंत वेगळी आहे. आधी राष्ट्र, मग समाज, मग परिवार आणि त्याच्यानंतर आपण स्वतः आराम करू शकतो माणूस. परंतु राष्ट्रध्येय आणि राष्ट्राची सेवा करण्याचं जे त्यांनी एक प्रकारे त्यांची नैतिकता आहे, त्यांनी जो प्रवास ठरवला आहे त्यामध्ये ते कुठल्याही प्रकारचा व्यत्यय आणत नाही. अनेक गोष्टींमध्ये त्यांच्यावरती आरोप झाले. सगळ्यात मोठा आरोप हा झालेला की मोठी घटना ही होती की शाहरुख खानच्या मुलाला त्यांनी ड्रग्सच्या प्रकरणामध्ये अटक केली होती. त्याच्यानंतर त्यांच्यावरती आरोप देखील झाले. 25 करोड घेतलेले त्यांच्यावरती आरोप. असे अनेक आरोप आणि त्यांनी घडवलेले अनेक जे स्टार होते त्या स्टारने जे काही चुका केल्या होत्या, एअरपोर्टवरती त्यांना अडवणं, त्यांच्याकडून जे चुकीचं प्रकरण होतं त्यांच्यावरती कारवाई करणं, अशा एक ना अनेक घटनामुळे प्रकाश झोतात असणारे समीर वानखडे सगळ्यात महत्वाची घटना त्यांच्या आयुष्यातली आणि संपूर्ण भारतासाठी ही होती की त्यांनी वर्ल्ड कप, क्रिकेटचा वर्ल्ड कप हा देखील थांबवला होता, कारण की त्यांनी कर भरला नव्हता. अशाच वाटचालीमध्ये असताना देखील त्यांनी आता राष्ट्रप्रेम या प्रेमापोटी त्यांनी नशेच्या विरोधामध्ये, अंमली पदार्थ असो, ड्रग असो, एमडी असो किंवा गांजा, चरस यांच्या विरोधामध्ये जी एक आघाडी उभारली आहे, अधिकारी असून स्वतः देखील ते या सगळ्या आघाडीमध्ये फ्रंटवर येऊन ते काम करतात. त्यांचा एक मंच आहे, त्या मंचच्या माध्यमातून ते नशामुक्त भारत करण्यास, नशा विरोधामध्ये या त्यांच्या वाटचालीमध्ये त्यांनी तन मन धन अशा प्रकारे त्यांनी स्वतःला झोकून घेतलेलं आहे. याच वाटचालीच्या माध्यमातून त्यांनी काल उल्हासनगर शहरामध्ये दौरा ठेवला होता. या दौऱ्यामध्ये त्यांनी नशामुक्त केंद्राला भेट देखील दिली. सोबतच त्यांनी नशामुक्त केंद्रासाठी अनेक जे कार्यशाळा घेतली होती त्या कार्यशाळा देखील त्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सोबतच त्यांनी ज्या वेळेस त्यांनी नशामुक्ती केंद्रासाठी जो भेट दिली होती त्या भेटीमुळे त्यांनी तिथले जे स्वतःला नशेच्या पासून लांब करण्यासाठी ते विचार घेत होते त्यांच्यासोबत त्यांचं बोलणं देखील केलं त्यांनी. कशा प्रकारे काय अडचणी आहेत आणि नशा सोडण्यासाठी तुम्हाला काय मदत हवी त्याबद्दल त्यांनी संपूर्ण हातभार लावण्याचं देखील त्यांनी तिथे जाहीर केलं. त्याचप्रमाणे यशस्वी कॉलेज इथे त्यांनी जो कार्यक्रमामध्ये भाग घेतला त्यामध्ये त्यांनी पत्रकार प्रफुल्ल केदारे यांच्या अनेक प्रश्नांना उत्तर देताना सोबतच कॉलेजमधील असलेले जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांच्या ज्या वेगवेगळ्या प्रश्नावर देखील त्यांनी स्पष्टपणे भाषा केली. त्यामध्ये देखील त्यांनी हे सांगितलं की आधी राष्ट्र, मग समाज, मग कुटुंब आणि त्याच्यानंतर मग स्वतः. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की अधिकारी आणि हिरोगिरी यामधला जो अंतर आहे तो अंतर हा आजच्या युवकांनी पूर्णपणे समजून घ्यावा. या बाबतीत त्यांनी बोलताना अनेकदा वाक्य तर केलेलेच आहे, वाच्यता तर केलीच आहे, परंतु त्यांचं स्वतःच देखील जे राहणीमान आहे ते अत्यंत वेगळेपणा ते ठेवत आहे. सबसे पहले मैं साधवानी मैडम को, विशाल को, इन सब लोगों को धन्यवाद देना चाहता हूँ कि ये उल्लासनगर में ड्रग्स के खिलाफ अग्रसर एक मुहिम इन्होंने चलाया. इनका डी एडिक्शन सेंटर भी मैंने देखा है, तो इनको बहुत बहुत धन्यवाद देना चाहूंगा कि ड्रग्स की जो इशू है उसको बड़े पैमाने पे ये लोग उजागर कर रहे हैं उल्लासनगर में. सेकेंडली बच्चों से इंटरेक्शन करना बहुत जरूरी था मेरे लिए, क्योंकि जो ड्रग सप्लायर्स होते हैं, पेडलर्स होते हैं, ये स्कूल और कॉलेजेस को टारगेट करते हैं. अगर आप देखेंगे थाने, उल्लासनगर, मुंबई में ड्रग का कंजम्पशन बहुत बड़े पैमाने पे चल रहा है. तो उसी मुहिम में उसे रोकने के लिए और ये ड्रग स्मगलर और पेडलर लोगों को मुंह तोड़ जवाब देने के लिए ये मुहिम और श्रृंखला चल. सर, गेली अनेक वर्ष झालं आपण अंमली पदार्थ आणि ड्रग्सच्या विरोधात लढा उभारलेला आहे, परंतु अनेक ठिकाणी असं होतं की जोपर्यंत तक्रार केली जात नाही तोपर्यंत पोलीस विभाग त्यावरती कारवाई करत नाही. ते आहे, ते खरं आहे तुमचं, पण जर तुम्ही बघितलं तर खूप प्रकारचे मोठे मोठे केसेस वगैरे पण झालेले आहेत. आता अँटी नार्कोटिक सेल मुंबई पोलीसची, त्यानंतर DRI सतत म्हणजे त्यांची सीजर्स वगैरे चालले. पण आता जर तुम्ही बघितलं ह्या अनुषंगाने दोन्ही, जर अवेअरनेस आणि त्यानंतर लॉ एन्फोर्समेंट हे दोन्ही प्रॉपर रित्याने केलं तरच हे ड्रगचा इश्यू थांबणार. जर तुम्ही फक्त इम्प्लिमेंटेशन केलं तर नाही थांबणार, जर तुम्ही फक्त अवेअरनेस केलं तरी नाही थांबणार. हे दोन्ही एकत्रित तुम्हाला आणावे लागणार आणि त्यानंतर याचा लढा देणार. दो संदेश देना चाहूंगा
कि ड्रग्स से दूर रहे, क्योंकि आपके शरीर को ही नहीं राष्ट्र को भी हानि पहुंचाता है। और दूसरी बात है कि हमारे राष्ट्र की प्रगति रोकने के लिए ये सब मुहिम जो ड्रग्स के खिलाफ जो शत्रु राष्ट्र चलाते हैं, जो एक डेलिब्रेट अटेम्प्ट होता है उनकी तरफ से, तो उसे रोकने की बहुत बहुत कोशिश है। बच्चों को ये भी कहना चाहूंगा मैं कि किस प्रकार के आइडल्स और किस प्रकार के हीरोज को ये रियल लाइफ में मानते हैं, आइदर ओटीटी प्लेटफॉर्म्स पे या सोशल मीडिया पे, जो ड्रग कंजम्पशन करते हैं, वाइसेस कंजम्पशन करते हैं, गुटखा, पान, तंबाकू, ये सब चीजों को जो प्रमोट करते हैं, तो वो रियल हीरो नहीं होते। सर फक्त ड्रग्सच नव्हे, अनेक ठिकाणी असं पाहिलं जातं की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये तसं ज्याप्रमाणे जंगली रमीचा प्रकार चालतोय तो देखील एक आदत लावण्यासाठीच प्रकार आहे. हे बघा, जंगली रमी हे जे आहे ते एनडीपीएस मध्ये कव्हर होत नाही, तर त्यामध्ये मी काही जास्त म्हणजे सांगू शकणार नाही आपल्याला. बट आय कॅन डेफिनेटली से जे व्यसन वगैरे असतात, जुगारचं असो किंवा दारूचं असो, व्यसन इज व्यसन अँड दॅट इज बॅड.